घरामध्ये ना तांब्याचे भांडे असतात आणि स्पेशल हे देवपूजाचे। पण आहे ना काय होतं माहिती का, 8च दिवसामध्ये ना याची अवस्था एवढी खराब होऊन जाती, लगेच त्याच्यावर एकदम डाग पडतात पाण्याचे। कारण आपण देवाची परत आणि तांब्या हा रोज यूज करत असतो, त्याच्यामुळे तो लवकर खराब होतो। पण आज आपण एका अशा वस्तूने याला स्वच्छ करणार आहे की त्याच्यानंतर ते 1 महिना अजिबात खराब होणार नाही आणि हा 1 रुपयाचाही खर्च न लागता आपण आज हे भांडे एकदम चमचमीत करणार आहे। आणि तुम्ही त्या वस्तूपासून हेच भांडे नाही तर मोठमोठाले तांब्याचे भांडे सुद्धा घासू शकतात। आणि ना ही वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असते। तर चला आपण बघूया नेमकी ती वस्तू कोणती आहे आणि एवढे भांडे कसं काय चमकवती। एक असा सोपा आणि घरगुती उपाय दाखवणार आहे जो पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा नक्की करून पाहाल। आपल्या घरात देवाला अंघोळ घालण्यासाठी, पूजा करण्यासाठी किंवा पाणी ठेवण्यासाठी तांब्याची भांडी वापरली जातात। पण काही दिवसांनी हा तांब्या काळपट होतो, त्याची चमक निघून जाते आणि तो खूप जुना दिसायला लागतो। आज माझ्याकडे एक असाच तांब्या आहे, बघा ना किती काळपट झाला आहे। कितीही धुतला तरी त्याचे काळेपणा जातच नाही। अनेक जण बाजारातून महागडे पावडर आणतात, केमिकल वापरतात, पण तरीही हवा तसा परिणाम काही मिळत नाही। पण आज मी तुम्हाला एक असा घरगुती उपाय दाखवणार आहे जो आपल्या आजी आजोबांच्या काळापासून वापरत आलेला आहे। यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही, घरात सहज मिळणारी ही वस्तू आहे। तांब्या अगदी नवीनसारखा चमकू शकतो। सगळ्यात आधी मी हा तांब्या नीट धुवून घेणार आहे, त्यानंतर मी त्यावर लोणचं लावणार आहे। हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलो, लोणचाचा वापर फक्त खाण्यासाठी नाही तर तांब्यावरील काळेपणा काढण्यासाठी होऊ शकतो। लोणचामध्ये असलेले घटक तांब्यावरचा मळ आणि डाग सेल करायला मदत करतात। आता मी तुम्हाला हळूहळू संपूर्ण तांब्यावरती लोणचं चोळून दाखवते। ज्या ठिकाणी जास्त काळेपणा आहे त्या ठिकाणी थोडं जास्त चोळणार आहे। बघा मंडळी, हळूहळू रंग बदलायला सुरुवात झाली आहे। आपल्या जुन्या लोकांकडे खूप ज्ञान होतं। त्या काळी इतक्या महागड्या वस्तू नव्हतात, इतके महागडे उत्पादन नव्हते, पण घरातील साध्या वस्तूंनाही ते सर्व कामं सहज करत होते। आज आपण तेच ज्ञान पुन्हा वापरत आहेत। आता थोडा वेळ हा तांब्या तसंच ठेवणार आहे। तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या घरी तांब्याची भांडी आहेत का आणि तुम्ही ती स्वच्छ करण्यासाठी कोणता उपाय करता। चला मंडळी, आता पुढची प्रक्रिया करूया। आता मी हा तांब्या पुन्हा चोळणार आहे। बघा, जिथे जिथे आधी काळपट डाग दिसत होते तिथे आता तांब्या एकदम चमकून दिसायला लागला आहे। अजून थोडा वेळ मेहनत घेतली तर हा तांब्या अगदी नवीनसारखा होणार आहे। खरं सांगायचं तर अशा छोट्या छोट्या घरगुती गोष्टी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगी पडतात, पैसेही वाचतात आणि कामही उत्तम होतं। त्यामुळे असा उपाय शिकून ठेवायला हवात। आता मी हा तांब्या स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। धुतल्यानंतर फरक तुम्ही स्वतः पाहू शकतात। आधीचा आणि आताचा तांब्या यामध्ये किती मोठा फरक दिसतोय। आधी तो पूर्ण काळपट आणि जुना दिसत होता, पण आता किती छान चमकतोय। खरंच मंडळी, हा परिणाम पाहून मलाही खूप आनंद झाला, कारण घरगुती उपायाने इतका छान परिणाम मिळतो असं वाटलं नव्हतं। जर तुम्हालाही हा उपयोग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच घरगुती उपाय आणि रोजच्या जीवनातील कामांच्या टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या एक लाईक आणि एक कमेंट आम्हालाही नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात। धन्यवाद मंडळी, पुन्हा भेटूया एक नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि जय श्री स्वामी समर्थ।